हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुपची सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन जे इंडस्ट्री इन्स्पेक्टर आहे त्याची प्रोविजनल जी सिलेक्शन लिस्ट आहे, लिस्ट नंबर 3 आहे आणि ही प्रोविजनल आहे. आणि बघा काय लिस्ट लागलेली आहे. ओपन जनरलचा 326.50 फर्स्ट मुलगा आहे आणि SCBC ओपन जनरल, हे ओपन जनरलसाठी ओपन जनरलच्या 7 जागा आहेत. तर ते 311वर इंडस्ट्री इन्स्पेक्टरची जी कट ऑफ लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल ओपनसाठी. आणि NTD जनरल 309, OBC जनरल फर्स्ट आहे 309वर, SCBC जनरल फर्स्ट आहे 308.50वर आणि SCBC 305वर SCBC जनरलची लिस्ट लागलेली आहे. ओपन फिमेल फर्स्ट आहे 304.50, तर NTC फिमेल 304.50 सेमच आहे. आणि स्पोर्ट्समधून ओपनमधून फर्स्ट आलेला आहे 301.50, खूप छान मार्क्स. आणि ओपन फिमेल सेकंड आहे, हे ओपन थर्ड आहे. EWS जनरलमधून फर्स्ट आलेलं आहे 397.50 फर्स्ट. आणि हे बघू शकता तुम्ही बाकीची लिस्ट. SC फिमेल आहे फर्स्ट 376.50, EWS फिमेल आहे 280 आणि OBC फिमेल फर्स्ट आहे 289.50. तर ही प्रोविजनल लिस्ट आहे मित्रांनो. आणि जी क्लर्कसाठी आणि बेलीफ क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटसाठी जी काही टायपिंग घेण्यात येणार आहे त्याची डेटसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो आहे. एक मिनिट. ही टेक्निकल असिस्टंटची आहे. टेक्निकल असिस्टंटमध्ये बघा टीची जनरल ओपन जनरलचा एक आहे 316वर लागलेली आहे. 316वर ती इंडस्ट्री इन्स्पेक्टरची होती. ही टॅक्स असिस्टंटची आहे, फर्स्ट आहे 316वर फर्स्ट आलेली आहे ओपनमधून. तर ओपन फिमेल फर्स्ट आहे 301, जनरल SC 296, EW 291, फिमेल 275 फर्स्ट आहे SCची. अशा प्रकारे हा इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि टॅक्स असिस्टंटचा जो निकाल लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक बघा 27 जानेवारी. तर ज्याही विद्यार्थ्यांचं त्यांच्यामध्ये सिलेक्शन झालं आहे त्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ह्यामध्ये नाही झालेलं त्यांचं क्लर्कसाठी बेलीफसाठी ही जी काही जागा आहेत त्यांची टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट होणार आहे. त्याची डेटसुद्धा पब्लिश झाली आहे. त्यांनी त्यांच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन आपली सीट सिक्युअर करावी, असं थोडं प्रॅक्टिस करून. आता टायपिंग स्किल टेस्ट कधी होणार आहे, तर हे सगळी जाहिरात इथं आहे दिलेली विद्यार्थी मित्रांनो. हे बघा प्रसिद्ध पत्रक 27 जानेवारी म्हणजे दिनांक आजचीच आहे 27 जानेवारी. आणि 27 जानेवारी 2026. विषय आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 24 मध्ये लिपिक टंकलेखक बेलीफ आणि कर सहाय्यक संवर्गात टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजनाबाबत. आता संदर्भ जाहिरात तुम्हाला माहितीच आहे कधीची आहे ती. आणि बेलीफ टंकलेखक आणि कर सहाय्यक हे ठिकाण दिनांक आणि वेळ दिलेली आहे. तर तुम्हाला लवकरच हॉल तिकीट येऊन तुम्हाला समजेल. आणि हे कधी आहे तर 26 फेब्रुवारीला आणि 27 फेब्रुवारी या 2 दिवसात ती टंकलेखन टायपिंग होणार आहे. 1, 2, 3, 4 शिफ्टमध्ये होणार आहे. 2 दिवस 26ला आणि 27 फेब्रुवारीला 4 शिफ्टमध्ये, 4-8 शिफ्टमध्ये ती 2 दिवसामध्ये कंडक्ट केला जाईल. आणि ठिकाण एकच आहे पूर्ण महाराष्ट्रभरांसाठी. जे टंकलेखनसाठी जातील त्यांना पवई मुंबई हे ठिकाण
सगळ्यांसाठी एकच आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांची आता कौशल्य चाचणी असेल त्यांनी लवकरात लवकर टायपिंगसाठी तयारी करावी, कारण आता 1 महिना कंप्लीट आहे. कारण 27 तारखेची ही जी प्रसिद्ध पत्रिका आहे, तर 26 आणि 27 तारखेला तुमचं फेब्रुवारीमध्ये असणार आहे. आणि काही इन्स्ट्रक्शन आहे, जसे की टंकलेखन कौशल्य चाचणीकांची तपशील उमेदवारांना आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशपत्राद्वारे अवगत करण्यात येईल. प्रस्तावित इंग्रजी व मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवाराची ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन जनरल इथे मराठी इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सदाखाली प्रसिद्ध करण्यात सदर सूचनेचे अवलोकन करावे. आता मी ते सुद्धा डाउनलोड केलं आहे, ते सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो आहे काय असेल नेमकं ते. तर टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठी भाषेचे 30 जे स्पीडचं आहे आणि इंग्रजीचं 40% मिनिटचं वेगमर्यादेचं प्रमाणपत्र मुख्य परीक्षेत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे 25 ऑगस्ट 2025 पूर्वी निगमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राचे स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन, म्हणजे ज्यांचं टंकलेखन म्हणजे ज्याची टायपिंग या दिनांकाच्या आधी झालेली आहे या दिनांकापूर्वीच पाहिजे, 25 ऑगस्ट 2025 पूर्वीच. त्याच्यानंतर जर ज्यांना प्रमाणपत्र मिळालं असेल त्यांना तिथं प्रवेश मिळणार नाही. हे तुम्ही याची कृपया नोंद घ्यावी. आणि हे टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही टायपिंगला ज्यावेळेस जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला सोबत न्यावं लागेल, हे पण तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी मित्रांनो, किती दिवसापासून तुम्ही वाट बघता की टायपिंग स्किल टेस्ट कधी होणार आहे, तर ही आज तुम्हाला आनंदाची बातमी आहे तुमच्या सर्वांसाठी. तर 26 आणि 27ला म्हणजे कंप्लीट आता 1 महिना बाकी आहे टायपिंगसाठी. तर आणि आणखीन इन्स्ट्रक्शन हे जे इथं सांगितलेले आहेत त्यांनी, हे बघा तुम्हाला जे इथं दिलेले आहेत की या MPSC या सदराखाली कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा मी डाउनलोड केली. तुम्हाला ते सांगतो की कशी टायपिंग स्किल होणार आहे, म्हणजे काय फॉर्मॅट असेल टायपिंगचा. आता इथं हे दिलेलं आहे बघा, टायपिंगचा फॉर्मॅट काय असेल आता मराठीमधून तुम्हाला सांगतो आहे बघा. इंग्रजी व मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी उमेदवारांना ठळक सूचना. तर मराठीसाठी 300 शब्द, इंग्रजीसाठी 400 शब्द पाहिजेत. परीक्षा संरचना कशी आहे, तर कीबोर्डची चाचणी 5 मिनिट घेतली जाईल, नंतर 5 मिनिटाचा ब्रेक असेल, नंतर मॉक टेस्ट 10 मिनिटाची परत असेल, त्यानंतर 2 मिनिट ब्रेक असेल आणि मराठी टंकलेखन 10 मिनिट, 15 मिनिट दिव्यांग उमेदवारासाठी एक्स्ट्रा दिले जातील. तसे एकूण 32 मिनिटासाठी ही एक्झाम असेल. तसंच कीबोर्ड चाचणी 5 मिनिटासाठी, दोघांसाठी सेमच आहे. 5 मिनिटाचा ब्रेक, नंतर 10 मिनिटे परत मॉक टेस्ट असणार आहे, 2 मिनिटं परत ब्रेक असणार आहे, नंतर 10 मिनिटं तुमची ओरिजिनल टायपिंग असणार आहे की ज्याच्यावर तुमचं हे टायपिंग कौशल्य म्हणजे तुम्ही क्वालिफाय ठरणार आहात. तर याची लक्ष घ्यावे. तर 32 मिनिट प्रत्येक चाचणीसाठी आहेत, तर तुम्ही हे लक्ष द्यावे. बस, याच्यापेक्षा असं काही नवीन नाही. ज्याही विद्यार्थ्यांचं टायपिंगसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आतापासून टायपिंगला लागावं, जेणेकरून त्यांना एखादी पोस्ट याच्या माध्यमातून मिळणार आहे. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.